हॅलो. हां पोचलो बरं का मुंबईला. हां या इकडं गणपती बनते नाही का तिकडं परेल वर्कशॉपला. हां या काय समोरच उभं आहे. हां करू का नंतर फोन. हां ठेवतो बरं का. परेल वर्कशॉप हेच आहे ना. चिंतामणी इथंच बनतो ना. हो. जाम गर्दी असते ना लोकांच्या आगमनाला. तुम्ही पहिल्यांदा आला वाटतं आगमनाला. हां नाही म्हणजे यूट्यूबला पाहतो पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहणार आहे. ते परवा आगमन आहे ना चिंतामणीचं. हां तेव्हा ड्युटी लागली माझी इथं म्हणून आलो. अच्छा. पण मी काय म्हणतो एवढी गर्दी कशी काय लोकांची. अहो 105 वर्ष जुनं मंडळ आहे. शिवाय चिंतामणी बऱ्याच वर्षांनी परेल वर्कशॉपमधून निघणार आहे म्हणून ही गर्दी. त्यामुळे दांडगा इतिहास आहे बरं का. उत्सव मंडळ एक परंपरा, एक सांस्कृतिक परंपरा आहे, समाजसेवेची परंपरा आहे. या सगळ्या गोष्टीच्या मंडळाच्या असल्यामुळे साहजिकच त्या मंडळांची परंपरा जपावी आणि त्यातून लोकांनाही आणि इतरांनी सगळ्यांना एक वेगळा आदर्श मिळतो, एक चांगला धडा मिळतो. तो धडा त्यांनी जपून ठेवावा. आणि आता एक मोठी बातमी आपल्यासमोर येते, ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि मोठ्या अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल, चिंचपोकळीच्या चिंतामणीबद्दल. गेल्या 105 वर्षांपासून अनेक दिग्गज मूर्तिकारांनी चिंतामणीचं वेगवेगळं रूप साकारलं. पण यावर्षी मंडळाने नवं रूप नवा मूर्तिकार हा संकल्प हाती घेतल्यामुळे भक्तांमध्ये वेगळीच उत्साहाची लाट उसळली आहे. तर पाहायचंय चिंतामणीचं हे वेगळं रूप कसं असणार आहे आणि त्याचबरोबर नवं रूप साकारण्याचा मान कोणाला मिळालाय. ॲक्शन. जय चिंतामणी. पण मला एक सांगा, ह्या वर्षीचं आगमन एवढं स्पेशल का. भाऊ श्वास रोखून धरा, धुरळा उडणार आहे. आणि सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे या वर्षीचा चिंतामणी कसा असेल. डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा.
आहे.